वाईट बोलणं हे आजपर्यंत मी म्हणत होतो की फक्त संजय राऊत नाही, तर संजय राऊत नाही यायला लागल्यानंतर विनायक राऊत नाही यायला लागलं आणि आता स्वतः उद्धवसाहेब जर त्याच बोलण्या आणि त्यांच्यासारखं बोलायला लागले तर मग महाराष्ट्रामध्ये काय शिल्लक राहिलं सांगा. बाळासाहेब होते, बाळासाहेबांच्या तोंडी काही वाक्य शोभून दिसत होती, ती प्रत्येकाच्या तोंडी शोभून दिसतील असं बिलकुल नाही. आज हिंदुत्वाचा अभिमान असला पाहिजे. हिंदुत्व हे कल्चर आहे, भारताचं कल्चर हे पूर्ण जगाला मोदी साहेबांनी परिचित करून दिलं. भारतातला योगा, सगळ्या भारतातलं आयुर्वेद मेडिसिन, हर्बल मेडिसिन सगळं मोदी साहेबांनी जगासमोर नेलं. आज जर्मनीमध्ये आम्ही आमची मुलं पाठवू शकतो. का पाठवू शकतो? त्यांनी करार केला आहे जर्मनीसाठी मॅनपॉवर पुरवायचा. आमच्या लोकांना व्हिजा, नुसतं त्यांचं सिलेक्शन झालं की व्हिजा मिळणार, त्यांच्या फॅमिलीला ते घेऊन जाऊ शकतात. हे कोणामुळे घडतं आहे? आज संपूर्ण जगामध्ये भारताला किंमत कोणामुळे मिळते? ती मोदी साहेबांमुळे मिळते. आणि तुम्ही काय बोलताय त्या एका व्यक्तीबद्दल की ज्यांनी भारताला एवढा मोठा स्वाभिमान मिळवून दिला. बाळासाहेबांची स्वप्न त्यांनी पूर्ण केली, तुम्ही नाही केली. 370 कलम त्यांनी हटवलं. राम मंदिर एवढ्या जलद गतीने त्यांनी बांधून घेतलं. पाकिस्तानला धडा त्यांनी शिकवला. आणि म्हणून एक गोष्ट आहे, आणि हे करत असताना आपल्या जनतेला सुखी केलं. या सगळ्याचा विचार करावा असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.